नमस्कार. चला आज भारताच्या हवामानाच्या एका रोमांचक प्रवासावर निघूया. कधी वाटतं ना की उत्तरेला बर्फ तर दक्षिणेला कडक ऊन. हे सगळं एकाच देशात कसं काय शक्य आहे? तर मग चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. सुरुवातच एका मोठ्या प्रश्नानं करूया. भारत हवामानाच्या बाबतीत इतका वेगवेगळा का आहे? कधी विचार केलाय का की एकाच वेळी देशाच्या एका कोपऱ्यात पूर आलेला असतो तर दुसऱ्या कोपऱ्यात लोक पावसाची वाट बघत असतात? याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला या पूर्ण विषयाचं सार सापडणार आहे. बरं, हा सगळा विषय समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी दोन शब्दांमधला फरक स्पष्ट करून घ्यावा लागेल. एक आहे हवामानाची स्थिती म्हणजे वेदर आणि दुसरं आहे हवामान म्हणजे क्लायमेट. मग काय आहे नक्की फरक या दोन्हींमध्ये? आपण बोलता बोलता अनेकदा हे शब्द एकाच अर्थाने वापरून जातो नाही का? पण शास्त्रीयदृष्ट्या यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि तोच फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला पाहूया. हे बघा, अगदी सोप्पं आहे. हवामानाची स्थिती म्हणजे वेदर हे आजचं, उद्याचं किंवा या आठवड्याचं वातावरण कसं असेल हे सांगतं. म्हणजे ते रोज बदलतं. या उलट हवामान म्हणजे क्लायमेट हे एखाद्या ठिकाणच्या वातावरणाची गेल्या 30 वर्षांची सरासरी आहे. थोडक्यात सांगायचं तर आज मुंबईत पाऊस पडेल हे झालं वेदर आणि भारताचं हवामान मान्सून प्रकारचं आहे हे झालं क्लायमेट. आता वळूया त्या 5 मुख्य गोष्टींकडे जे भारताच्या हवामानाचे खरे सूत्रधार आहेत. म्हणजे भारताच्या हवामानाचे रिमोट कंट्रोलच जणू यांच्या हातात आहे. कुठे, कधी आणि कसा पाऊस पडेल किंवा थंडी असेल हे सगळं हेच घटक ठरवतात. तर हे आहेत ते 5 फॅक्टर्स जे आपल्याला तोंडपाठच करायचे आहेत. पहिला, अक्षांश म्हणजे पृथ्वीच्या गोलावर भारताचं लोकेशन. दुसरा, उंची म्हणजेच अल्टिट्यूड. तिसरा, समुद्रापासूनचा अंतर. चौथा, भूपृष्ठ म्हणजे जमिनीची रचना. आणि पाचवा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मान्सून वारे. हे पाचही मिळून भारताच्या हवामानाचं एक अजब गणित तयार करतात. पहिला आणि सगळ्यात बेसिक फॅक्टर आहे अक्षांश. बघा, कर्कवृत्त अगदी भारताच्या मध्यातून जातं. याचा सरळ अर्थ असा की भारताचा बहुतेक भाग उष्ण कटिबंधात येतो, जिथे सूर्यकिरणं थेट पडतात. त्यामुळे साहजिकच भारताचं मूळ हवामान हे उष्ण स्वरूपाचं आहे. आता दुसरा घटक, उंची. हा नियम तर आपल्याला शाळेपासूनच माहिती आहे नाही का? जितकं उंच जावं तितकं तापमान कमी होतं. अगदी साधं लॉजिक आहे. म्हणूनच तर हिमालय आणि इतर पर्वतीय प्रदेश मैदानी भागांपेक्षा जास्त थंडगार असतात. आणि आता भूपृष्ठ म्हणजेच जमिनीची रचना. ह्यात तर हिमालयाचा रोल हिरोसारखा आहे. हिमालय फक्त एक पर्वत नाहीये, तर भारतासाठी एक नैसर्गिक संरक्षक भिंत आहे. विचार करा, मध्य एशियातून येणारे ते हाडं गोठवणारे थंड वारे हा हिमालय अडवतो. म्हणून तर आपल्याकडे हिवाळा सुसह्य असतो. आणि हे बघा, हा फ्लोचार्ट किती छान पद्धतीने सगळं स्पष्ट करतोय. भारताचं हवामान या मुख्य गोष्टीवर हे पाचही घटक कसे परिणाम करतात आणि एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे या एका चित्रातून अगदी सहज लक्षात येतं. बरं, आता हे पाचही घटक एकत्र येऊन काय करतात? तर ते तयार करतात भारताचं एक खास असं ऋतुचक्र. हे 4 ऋतू म्हणजे जणू काही भारताच्या हवामानाचं वार्षिक संगीतच आहे. चला या संगीताचे सूर ऐकूया. या चक्राची सुरुवात होते हिवाळ्यापासून, साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी. या काळात देशाचा बहुतेक भागांमध्ये तापमान कमी असतं आणि हवा कोरडी असते. हिवाळा संपला की मग येतो बरोबर उन्हाळा. मार्च ते मे पर्यंत तापमानाचा पारा चांगलाच वाढतो आणि पावसाचं तर नावोनिशाण नसतं. आणि मग येतो तो ऋतू ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत असतो, मान्सून. जून ते सप्टेंबर नैऋत्येकडून येणारे बाष्पयुक्त वारे संपूर्ण देशात पाऊस घेऊन येतात. आपली शेती, आपलं पाणी सगळं काही या पावसाळ्यावरच तर अवलंबून आहे. आणि या चक्राचा शेवटचा टप्पा म्हणजे परतणारा मान्सून. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. तो भारतीय उपखंडातून माघार घेतो. आता हे 4ही ऋतू क्रमाने लक्षात कसे ठेवायचे? त्यासाठी एक मस्त ट्रिक आहे. फक्त 4 अक्षरं लक्षात ठेवा. WSMR म्हणजे विंटर, समर, मॉन्सून आणि रिट्रीटिंग. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपं वाक्य आहे, विंटर स्टुडंट्स मेक रिव्हिजन. हे की नाही सोपं? चला, आतापर्यंत आपण बरीच थिअरी बघितली. आता जरा काही खरीखुरी जमिनीवरची उदाहरणं पाहूया.
म्हणजे हे सगळं हवामान प्रत्यक्षात कसं काम करतं ते कळेल. हे नाव कधी ऐकले का? मावसिनराम. मेघालयातलं हे एक गाव आहे जे जगातलं सगळ्यात जास्त पावसाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. कल्पना करा, मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो ना, त्याच्या जवळपास 4 पट पाऊस इथे पडतो. आणि याचं कारण आहे तिथली खास भौगोलिक रचना. आता जरा आपल्या महाराष्ट्रात येऊया. इथेही हाच खेळ दिसतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगा मान्सूनचे ढग अडवतात, त्यामुळे महाबळेश्वरसारख्या घाटमाथ्यावरच्या ठिकाणी धो-धो पाऊस कोसळतो. आणि दुसरीकडे याच सह्याद्रीच्या पूर्वेकडचा भाग म्हणजे मराठवाडा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो, जिथे पावसाचं प्रमाण खूपच कमी असतं. बघा, एकाच राज्यात हवामानाचे किती वेगवेगळे रंग आहेत. पण थांबा, हवामानाचा संबंध फक्त पाऊस पाण्यापुरता मर्यादित आहे का? नाही. त्याचा संबंध आपल्या इतिहासाशी, आपल्या सांस्कृतिक वारशाशी सुद्धा आहे. कसा? पाहूया. याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेल्या अजिंठा लेण्यांमध्ये. त्या लेण्यांच्या आतलं स्थिर आणि कोरडं हवामान आहे ना, त्यामुळेच तिथली अद्भुत शिल्प आणि हजारो वर्षांपूर्वीची चित्र आजही जशीच्या तशी टिकून आहेत. हवामानाने आपला किती मोठा ठेवा जपलाय बघा. तर मग आत्तापर्यंतच्या चर्चेवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल की भारताचं हवामान हे अनेक घटकांनी मिळून बनलेलं एक गुंतागुंतीचं पण तितकंच रंजक समीकरण आहे. चला तर मग पटकन एक रिव्हिजन करूया. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते परत एकदा बघून घेऊ, म्हणजे ते आपल्या पक्के लक्षात राहतील. कोणताही विषय समजून घेण्यासाठी त्याची भाषा माहीत असणं गरजेचं आहे. हवामानाच्या बाबतीत हे 5 शब्द म्हणजे त्याची ABC आहे. क्लायमेट म्हणजे हवामान, वेदर म्हणजे हवामानाची स्थिती, मॉन्सून म्हणजे मान्सून, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता आणि प्रेसिपिटेशन म्हणजे पर्जन्य. हे शब्द आणि त्यांचे अर्थ नक्की लक्षात ठेवा. आणि आज आपण जे काही शिकलो त्यामागे या 3 महान लोकांचं मोठं काम आहे. त्यांना विसरून चालणार नाही. व्लादिमीर कोपेन, ज्यांनी हवामानाचं वर्गीकरण केलं, एडमंड हॅली, ज्यांनी मान्सून प्रणालीमागचं विज्ञान समजावून सांगितलं, आणि अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट, ज्यांना हवामानशास्त्राचे जनक मानलं जातं. तर आता आपण हे सगळं मोठं चित्र पाहिलंय. आता एक काम करूया, हा अभ्यास फक्त पुस्तकांपुरता न ठेवता जरा विचार करा. आपण आज ज्या 5 घटकांबद्दल बोललो, अक्षांश, उंची, समुद्रापासूनचं अंतर, भूपृष्ठ आणि वारे, हेच 5 घटक आपण जिथे राहतो त्या आपल्या शहराचं किंवा गावाचं हवामान कसं ठरवत असतील, यावर विचार करणं हाच हा विषय समजून घेण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे.